नमस्कार मंडळी, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आताच आपण शेडवर आलो आणि आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आपण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेला कोंबड्यांना एक आपण शेड बांधणार आहोत। तो शेड आज आपला अर्धा कंप्लीट झालेला आहे, त्याच्यासाठीच मी ही व्हिडिओ बनवलेली आहे। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा लास्टपर्यंत। खूप चांगली व्हिडिओ आहे व तुमच्या शेडमध्ये म्हणजे तुमचा बिझनेस आहे त्याच्यात तुम्ही ही आयडिया वापरली तर खूप तुमचे पैसे पण वाचू शकतात। आता हे बघा, आम्ही पूर्ण लाकडाचं बनवलेलं आहे। बांबू असतात ना आपले, ते बांबू आणि असे फ्रेम होते, घरातलेच होते, ते फ्रेम पण लावलेले आहेत। आणि हे बघा आपले कोंबडे जण इकडे हे फ्रेम आहेत, हेच आपण फ्रेम तिथे वापरलेले आहेत। बघू शकता, सर्वप्रथम आपण सुकलेल्या काठ्या 1-2 महिना आधीच तोडून ठेवले होते आणि आपले तिथं कोबा असल्या कारणाने आपण तिथं तेलाचे डब्बे ठेवलेले आहेत। एक पुढं आणि एक मागं 2 ठिकाणी आपण तेलाचे डब्बे ठेवलेले आहेत आणि पूर्ण मापाशीर बांबू कापून घेतलेले आहेत। आणि तुम्ही शेड बांधणार आहेत त्याला थोडा एक्स्ट्रा बांधा, कारण की पाणी प्रॉपर आतमध्ये नाही येणार। तर बघू शकता, आता तर पाऊस पडलेला होता तर एवढा इकडे पूर्ण भिजलेला आहे। तुम्ही मजबूत रश्श्या पण घ्या आणि आम्ही 2 तेलाचे डब्बे वापरलेले आहेत, कारण की खड्डा खोदण्यात खूप टाईमपास झाला असता त्याच्यामुळं। हे बघा, प्रॉपर आपली तो शेड होता त्यालाच लागून आपण हा शेड बनवलेला आहे। हा शेड बनवण्याचं कारण म्हणजे आपल्या कोंबड्या तिथे पावसाळ्यात राहतील व उन्हाळ्यात राहतील। उन्हाळा संपलाय, पावसाळ्यात राहतील। आता हा दुसरा दिवस आहे, आपण कालच ताडपत्री पूर्ण आथरून घेतलेली होती। आता कोंबड्या सोडूया आपल्या। हे बघा, सुंदर अशा गावरान, प्युअर गावरान कोंबड्या आहेत आपल्याकडे। आणि आज आपल्या कोंबडींनी पिल्ले पण फोडलेले आहेत। आता बघा, त्यांना आपण थोडंसं खाद्य पण टाकलं होतं, अजून खाद्य टाकायचं बाकी आहे त्यांना। कोंबड्यांची ग्रोथ आणि ॲक्टिवनेस तर तुम्ही बघतच असतील। आणि एक एक कोंबड्याची ग्रोथ बघू शकता तुम्ही। ही तर पिल्ले आहेत, ही 4 महिन्याची पिल्ले आहेत। ग्रोथ बघा किती फास्ट आणि मस्त झालेली आहे। आता इकडे आपण 3 ठिकाणी कोंबड्यांना खायला टाकतो, जेणेकरून आपले कोंबडे नीट खातील। तर हा बघा, आपण पूर्ण वरती त्याच्या ताडपत्री आथरलेली आहे। तर चला तुम्हाला आता कोंबड्यांनी पिल्ली फोडलेली आहेत ते पण दाखवतो। आता पूर्ण बघा, काल पाऊस पडलेला होता तर पूर्ण इथे सुक्का आहे। तर आपल्या आता ह्या कोंबड्यांना आपण मुद्दामून टाकून ठेवलेला होता। हे कोंबड्या दुसऱ्या कोंबड्यांना पण मारतात आणि कोंबडीला पण मारतात आणि पिल्ल्यांना पण मारतात, त्याच्यामुळे त्यांना राखून ठेवल्या। तर इकडे बघा, या कोंबडीने बी एक पिल्लू फोडलेलं आहे। तर आपल्या 3, 4, 5 कोंबड्या अशा अंड्यांवर बसलेल्या आहेत प्रॉपर अशा, आणि चांगल्या कोंबड्या आहेत त्या। तर ही कोंबडीचं तुम्ही पॅटर्न बघू शकतो, 1 नंबर असा पॅटर्न आहे। आणि पिल्लं पण भारी फोडलेली आहेत। तिला आता जास्त आपण डिस्टर्ब नाही करणार। आता यांचं पहिले पाणी काढून ठेवू आपण। कोंबडीचा तुम्ही कलर तर बघूच शकता। हा बघा, खूप छान अशी कोंबडी आहे। तिने टोटल 8 पिल्ले फोडलेले आहेत। आपण त्याच्याकडे 10 अंडी मांडले होते तर 8च फोडलेले आहेत। तर हिला जास्त डिस्टर्ब नाही करायचं। चला आता बाहेर जाऊया। तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आणि अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर मी याच्यात मागील व्हिडिओमध्ये दिलेली आहे, ती व्हिडिओ तुम्ही बघू शकता जाऊन। मी त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे, ती बघा नक्कीच जाऊन। खूप चांगली व्हिडिओ आहे। आणि हा बघा, एक बॉक्स आणलेला आहे थर्माकोलचा। याच्यात आपण पूर्ण मेडिसिन ठेवतो कोंबड्यांची, पूर्ण अशी प्रॉपर मेडिसिन ठेवतो याच्यात। आता कोंबड्यांना आपण खाद्य टाकलेलं आहे बघा, 3 ठिकाणी खाद्य टाकलेलं आहे। स्टार्टिंगला थोडंसं खाद्य टाकलेलं होतं व्हिडिओ चालू केली तेव्हा, आणि आता पण थोडंसं खाद्य टाकलेलं आहे। सकाळचा टाईम आहे। आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।